नमस्कार सगळ्यांना। तर सगळ्यात आधी माझ्याकडून माझ्या सगळ्या भावांना भाऊबीजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जेवढी मला आका आका म्हणतात सगळीजण, त्यांची मी सगळ्यांची बहीण आहे। होय ताई? हां, तर आता आम्ही चाललोय रई भाऊच्या घरी, रई भाऊच्या नीज भाऊच्या घरी। नंदाताई मी आम्ही दोघीजणी त्यांना करदोड ओळायला। नंदाताई पण जाते, त्या मी पण जाते। नंदाताईचं सक्क चुलत भाऊ आहेत, ती सख्या चुलत्याची मुलं, आणि माझ्या सख्या मावशीची पोर आहेत। काय करायचं, ह्यांनी नाते गुतुडा केलाय, आपण काय करायचं। तर असं नाही मैत्रिणीनं, आणि मग नंतर नाहीच्या इकडे जायचंय। तर आता चला। एक दिवस हो का, हीच फोन उचलत नाही ना, तक्रार करतात मला सगळीजण, माहिती आहे कविता। तक्रार करायला माझ्या मागे तेवढं व्याप आहे। पण तुझं काम आहे का नाही मैत्रिणीला, आहे का नाही? फोनचा प्रॉब्लेम झाला आहे, सगळ्याला माहिती माझ्या फोनचा। आता फोन येते त्याचा रिप्लाय करतेच आहे मी, म्हणजे फोन करते शेवट परत माघारी। हा, पण ती व्हॉट्सअप कॉलचा जरी हिला काही हिनं नाही फोन वगैरे उचलला तरी मला बिनधास्त मेसेज करत जा मैत्रिणींनो। हिला काय मी तायाळा फोन करत जाईन, आता कसं आपल्याला गरज आहे। नाही जापते माझा फोन आल्यावर तानी तू का हानते आणले खवायचे ताने म्हणते जाऊन दे आपल्यासाठी खवायचं काय खवायचं। तुझं किती किती लिटर तुपाचे पैसे दिले त्या दिवशी, खरं सांग, सगळं किती लिटर तुपाचं झालं? 19। आणि इकलेलं काय वेगळंच 16.5 16.5 नाही 17.5, आणि त्यांनी स्वतः घेतलेलं 19। किती किलो झालं? 36.5 किलोचं मैत्रिणींनो। काय किती माझ्या जीवाला ताण झाला असेल। फोन उचलता 130 किलो तूप आपलं गेलंय कुरिअरनी, बघितलं का? नो फोन उचलता सांगते मी अजून व्हॉट्सअप मेसेज। बरं चला, कविताला मी आता ववळायला आली आहे। मला नाही, त्यांच्या भावाला ववळा आलं। नको पुसू तू फरशी, नका म्हणल्या चला मैत्रिणींनो, आता कसं आज तसं नाही ना, लुबडीचा ह्यो काय ह्यो म्हणतो चल बारामतीला कोणाकोणाचं बाबा असं म्हणतात, नक्की सांगा। होय, आमची पोरं म्हणले आमची पोरं म्हणले भाऊबीजीला काय म्हणले काय आणले तुम्ही, म्हणले सुट्टे पैसे काढून ठेवले पोरांनी ना। दीदी मला म्हणली काल, अगं मम्मी तुला लय मोठं गिफ्ट आहे रे भाऊचं, लय मोठं गिफ्ट आहे म्हणले, आहे ना। हा, चला मैत्रिणीनं तुम्हाला दाखवते आता। मला काय माहिती ह्याने काय गिफ्ट आणलं, नाही काय मला कशाची काय खबर नाही, काय नाही ग, चेष्टा केली ही निसती नीट दिसली मला बरं वाटलं। हा, चेष्टा केली म्हणजे मला। माझं नंदाताईचं कधीच काय नसतं, कधी तुला त्रास दिला का लग्न झाल्यापासून? नाही, त्याला देव बी न गाता येत, आणि आजच नाही मैत्रिणींनो, लग्न झाल्यापासून ह्याला वावायचं किती वर्ष झाली ना? 22 वर्ष झाली तुझ्या लग्नाला। हा, मी काय मोजलं नाही, पण ह्यांना कधी त्रास दिला नाही, जसं असं तसं असतं आपलं, आहे का नाही रे? खरं ही नीट दिसली ना सगळी जण बाद झाली, आहे ना। हा, चल वळू, चला वळून घेऊ, चला झाला चल। काय करायचं नाही बाबा, शेवा असते सगळी। वार खिडकीत नाही ते कविता, थांबा हे कडून काढते, करा दिलं चालू करते, चालू करते मागचं म्हणणार नवीन शोध लावला ह्यांनी, पाठ नाही वेळला गेलं ग बसायचं। गावाकडली पद्धत अशीच असते, नाही का माऊलीवाल्यांच्यातनं पेढे घेतलेले आहेत, 5 किलो न्यायचे एकदम। फोटो काढला का? काढला की का तुझा फोटो नाही काढायचा, मग कोणाचा काढायचा? सगळं देता पुन्हा माघारी मी वर ठेवायचं ना। बघा इकडे प्लीज। असं डोळे झाकले नाही, नाही उघड इथं, नाही तर डोळे झाकले। हो का आमच्या यांचे डोळे बारके, ते मावशी गेलाय काढलं की दे घडी घालायची चालली, थांब।
एक अजून फोटो करावा. येस थांबा आता मी खाली बसून काढते. फोटो छान आहे ना. हां आता येच भाऊ नाही घरी. ओके ववळा आता ताई ये. ववळून दे की ताईला. झालं की. ववळ गंधर कविता. मग काय त्या कोणच्या नादात कळालं मी संपला सगळा. काय करतो बाबा किती चालू झाला मी सांगतो सगळी. बाळवणीच्या दादांनी घेतलेली साडी ही रक्षाबंधनला. बर बर छान दिसते तुम्हाला दोघी सारख्या साड्या घालून आलाय. फोटो दिसला. नाही दिसते सारख्या नाही दिसते थोडी तुमची डार्क वाटते जरा. हे असं नाम वाटतात की वडती की बाबा. येस गावला म्हणजे भाऊ एकदाचा तावडीत. बघ ना नशीब लागतं असून निघालो अरे पण आम्ही. फोन तरी करते एखादं बाबा. गपचिप निघालेलो आम्ही. कोण आम्ही म्हणलं तुमच्यात आता दुकानात गर्दी तिला असेल. आपला ताळ मिळत नव्हता ना हम्म. की बाबा यायचं. आता कोण आलंय दुकानात कोण आलंय आता होय हो दुकानात यायचं. पाठवलं का नाही भावाला माझ्या देवाने न फोन करता. हा वाव लई छान निघते फोटो. खरं थांब हे जर हातात वावळायचंय आता. झालं का? इकडे बघ जशी लग्न झाले तशी दोघांची भांडणं आहेत. आता नाही आता कुठं बांधताय. तुम्ही म्हणता ना, कधी भांडणं खेळायचं दर गुरुवारी. भांडी घास हाळ पेटला की शिव करत शिव करत आमच्या करत. दोघांची पाठ कोंबडा ओरडोस्तो पर्यंत भांडणं असायची. का तर भांडी घासायची नाही. भांडी शेव चुलीला सरपण आणायचं जाळ घालायचं. खरं माहिती आहे ना. काय हसतय आणि माझी गदा आणली होती त्यांनी माझ्या तिचा पुढल्या वर्षी पण कुठला लागायचा. त्यांनी माझ्या गदा आणली होती. आणि एवढं जागा पेट्रोल जाळून गेली तिथपर्यंत. आणि काहीच नाही दिलं मोकळ्या हाताने लावलंय. हा साडी कशी काय आहे तेव्हा? हा. आता दर पाया पडून दे. नाही ते हे कुणाला पडते ते आधी मोठा आहे सांगा. माझ्यापेक्षा दर. पडा 2 कंपन्या उभा राहणार पुढल्या वर्षी. हा बाई एकाच असं कंपनीने कामाचं वय सुसा झालंय, कुठं करत बसते. वय झालं कुठं नाही धडपड करायची बसले जागे पडायचं. आता तुला पुढच्या वर्षी घरीच बनवते मी. हाय ना वय तिकडं. झालं, मला काय येता येत नाही. हा असं म्हणा असं मला म्हणजे म्हणतात, "आई, खरंच की वय हा. झालं, आपल्या तुझ्या घरी जावं लागून." बाय बाय सगळ्यांना. साडी घेऊन चालला का. येस शॉका मैत्रिणींना. खरंच केला का? दादांच्या ह्यांच्या घरनं कविताच्या ह्यांच्या डायरेक्ट मैत्रिणींना इकडं आलो आम्ही आजीनाथ भाऊजींच्या घरी. ते मला हो का इथं घर बांधू म्हणायचं. तर इथं कुठं मैत्रिणींना 2-2 खांबन हे कुठं बांधायचं घर. मला म्हणायचं हिथं बांधायचं बंगला बांधायच्या आधी हिथं बांधू म्हणत होतं. असं चालू ही तात्यांच्या 3 नंबरच्या भावाचं घर आहे या सख्या. चला दाखवते. माझी बॅटरी उतरली 20% राहिली. काका झोपल्यात होय. आजीनाथ भाऊजींनी पाहून आणून सोडलंय की स्वतःताई. सकाळी सोडले ती पण ही ते खाली गेला आपल्याला पण दिसलं राव. तुमच्या नंदुबाई आमच्याकडे आलत्या. आता तुमच्या घरी आम्ही पण आपली नंदुबाई कुठे आहेत आमच्यावर. मग आमचा हिडी बघायचा. हायवे असतं तर कळलं असतं ना मग घालून. स्वतःताई हे कुठं गावलं इतकं पिसार. बघा मैत्रिणी ही ना मैत्रिणींनो तुम्हाला मी सकाळचं मोर वरडलेलं दावती का नाही ते हो का ही पिसारा ना असं पडतं त्यांचं. आणि बघा किती छान आहे. कुठे आहेत तुम्ही. मला म्हणता बाई नंदुबाई म्हणजे नाही खाल्ले. ही कावं लावली जाळी का कोंबड्या येते त्या. हे अशी इकडं जाळी लावली त्यांनी. सगळे स्वतःचं कोंबड्या गाया मंडाई केली ती इथं पण मंडाईचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. आणि ती पानाचं झाड कुठं आहे व काय कुठं आहे. हां येस हो का इथं खायच्या पानाचं झाड आहे इथं. ही तर काय कोंबड्या येतात म्हणून लावलंय का ही राडा करते ते म्हणून. शेतकऱ्याचं तसलंच असतं.
बसतो आता 5 मिनटं.